निकाल लागला असून ही परीक्षा पुन्हा वादात सापडली आहे। परीक्षा 200 मार्कांची होती आणि काही विद्यार्थ्यांना मात्र यामध्ये 214 गुण मिळाले असा आरोप विरोधकांनी केला आहे। तर हे सगळे निर्लज्ज लोक आहेत अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर घणाघात केला। तर विरोधकांचे सर्व आरोप खोटे असून संबंधित प्रकरणाची माहिती घेतोय अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे। विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू। नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही। ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत। पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल। देवेंद्र फडणवीस यांनी एकदा जो एव्हिडन्स ॲक्ट आहे तो वाचावा। एवढे शेकडो रस्त्यावरती उतरत आहेत, विरोधी पक्ष आवाज देतो आहे, पुरावे देतो आहे। त्यांना पुरावा म्हणजे काय हवं आहे हे समजून घ्या। हे इतके निर्लज्ज लोक आहेत सरकारचे, हे पुरावे मागतायत अशा गोष्टीमध्ये। त्यांना काय पुरावे हवे आहेत? उद्या म्हणतील महाराष्ट्र निर्माण झाला हा पुरावा द्या, तुम्ही मराठी आहात हा पुरावा द्या, अख्खा महाराष्ट्र लुटला जातोय, गुजरातला जातोय, पुरावा द्या। अरे डोळ्यासमोर तुमच्या लुटला जातोय, तुमच्या डोळ्यात क्या खाचा झाल्यात डोळ्याच्या। लोकांनी जे आरोप केले ते पूर्णतः तथ्यहीन आहे, त्यात कुठलं सत्य नाही आहे। मी जी काल रात्री त्या संबंधित कंपनीशी बोललो, अधिकाऱ्यांना मी माहिती काढायला सांगितली। मला वाटतं त्याची अधिक स्पष्टता येण्यासाठी मीच त्याबद्दल खरंच बोलणार आहे माध्यमांशी, पण एकदा माहिती उपलब्ध येऊ देत आणि मला वाटतं मग अधिक